तर हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज कशा आहेत तुम्ही? तर गाईज होप सगळे चांगले असणार. तर गाईज बॅकग्राऊंड व्हॉइस इग्नोर करा. आता मी रेडी झालेलो आहे, मस्त शर्ट बीट आताच घेऊन आलो आहे नवीन एकदम. आज एकदम हँडसम बॉय दिसतोय. आज आहे पहिला गणपतीचा दिवस. आधी आणि आत्ताच आंघोळ करून रेडी झाले. तर आता चालले नानाच्या इथं, पूजा चालू आहे. मी लेट झालो. आणि अजून एक तुम्हाला शेअर करायची आहे गोष्ट, तुमच्याच बरोबर शेअर करू शकतो ना, म्हणजे असं व्लॉगमध्ये मी बिंदास बोलू शकतो ना, सगळी बघतात बोलल्या तर असं सीन आहे. तर माझ्या इंस्टाग्रामवर 5 मिलियन व्ह्यूज जातील. आता मी चेक नाही केलं, आता जस्ट फोन हातात घेतला आहे. 5 मिलियन गेले असतील. 4.9 मिलियन होते, म्हणजे 4 मिलियन 9 लाख 1 लाखच बाकी होते, झाले असतील. तुम्ही इंस्टाग्रामवर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक चेक करू शकता. कुठली 2 रील व्हायरल झाल्यात. एक रील 2 लाख गेली आहे, पहिली जे टाकली 2 लाख गेले. मग नंतर मी रात्री एक अपलोड केली दुसरी, ती डायरेक्ट सकाळी बघितला मिलियन्सवर गेली. फुल मजा, फुल फॉलोअर्स भेटलेत मला. आता असं झालं आहे की इंस्टाग्रामवर ऑडियन्स बनले. अजून इंस्टाग्रामवर तुम्हाला खोटा वाटत असेल तर इंस्टाग्रामचे स्टोरी व्ह्यू पण माझे 700 गेलेले आहेत. 600-700, म्हणजे जे जे फॉलो करतात सगळी बघतात स्टोरी, असा सीन झालेला आहे. मग सगळे मला म्हणजे जिग्नेश सांगत होता का टाक तू स्टोरी टाक, सबस्क्राईब करा. मग कसे माझे सबस्क्रायबर पण वाढतील, पण तरी वाढलेले नाही, तरी मी टाकत जाल. म्हणून काल एवढे मी स्टोरी अपलोड केले इंस्टाग्रामवर. तुम्ही माझं इंस्टाग्राम चेक करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असतेच कुठल्या पण ब्लॉगमध्ये. तर चला सुरू करूया हा ब्लॉग. आता पण जे पण ब्लॉग होतील मराठीच होतील पूर्ण, कधी पण, कभी भी किधर भी. समजला तुम्हाला? समजून घ्या, मराठी शिकायलाच पाहिजे. जो जो माझा हिंदी ऑडियन्स बघतोय तुम्ही पण शिकून घ्या मी काय बोलतोय ते. जर तुम्हाला नाही समजत तर DM करा, मी सगळं समजवतो एकदम पद्धतशीर. ईश्वर तूच ईश्वर, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन. तर गाईज आता मी तुम्हाला पूर्ण डेकोरेशन अजून तेच थोडाफार दाखवलेलं आहे. गणपतीचं वरती जाऊन दर्शन केलेलं आहे, सगळं झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे नवी मुंबईच्या राजाचं दर्शन घ्यायला. तिथून काय अजून गणपतीला जायचं आहे, देवला कुठं पाया पडायला, घरी कोणच्या फ्रेंडच्या. तर आता पहिलं चाललं आहे नवी मुंबईच्या राजाचं दर्शन घ्यायला. तिथं कसं डेकोरेशन पूर्ण केलं ते तुम्हाला दाखवतो. गाईज हा नवी मुंबईचा राजाची एंट्री गेट बघू शकता. तर आता एंट्री करूया, चला एंट्री करतो. इथून एंट्री होते. अजून रेडी झालंय का नाही पूर्ण माहिती नाही बघा. इथून खाली उतरलो जसाच तशी डेकोरेशन बघा. हा बघा, हा आपला नवी मुंबईचा राजा. एकदम सुंदरसा डेकोरेशन बघू शकता तुम्ही. तर गाईज आम्ही आता इथून निघतोय, बघू शकता तुम्ही. जास्ती गर्दी नाही आता, अजून फिलहाल काम चालू आहे. अजून बॅनर पण इथं लावायचे आहेत. आता कसं आहे इथं डेली येतच राहू ना, नाही. अजून नानाच्या घरी तर 14 दिवस गणपती इथं पालणे बिलणे सगळं लागतील, बघू शकता तुम्ही. तर आता इथून निघतो, तुम्हाला भेटतो डायरेक्ट नंतरच. तर गाईज आम्ही आता कोपर खेरणाला आलतो. बघू शकता आर्यांचा राजा हा गेट बनवलेला आहे. अजून इथं खूप सारे गणपती आहे. पहिले आर्यांच्या राजाचं दर्शन करूया चला. बघू शकता गाईज डेकोरेशन एकदम भारी. आर्याचा ना राजा ना,
तर एकदम भारी मूर्ती होती, तुम्ही पण बघितली असेल. तर आता चाललं कोपर करण्याचा एक दंत ती मूर्ती बघायला. गाईज आता फायनली इच्छापूर्ती कोपर खेळण्याचा इच्छापूर्तीला दर्शन घ्यायला आलोय बाप्पा फुलांचा. तर चला बघूया कसं आहे डेकोरेशन. तर काय इच्छापूर्तीवरून आलो, अजून डायरेक्ट इकडेच आलो. अजून ब्लॉग पण लेट चालू केलेला आहे मी. आरती बिरती झालेली आहे, आता 11 वाजले बघू शकता तुम्ही. लेट ब्लॉग चालू केला. अजून आज काही जागरण नाही जास्ती, पहिला दिवस आहे म्हणून चिल करणार आहे, थोडा चिल. उद्यापासून स्टार्ट होणार जागरण. तर गाईस आत्ता जस्ट उठलो, काल जास्त जागरण नाही केलं, 3 वाजेपर्यंत लास्ट. आज फुल जागरण असेल. तरी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की घरातले व्लॉग मी पहिले पण बनवलेले 2023मध्ये. 14 दिवस गणपती होते तेव्हा, या वर्षी पण 14 दिवस आहेत. तर जास्ती तुम्हाला घरातले व्लॉग नाही दिसणार गणपतीचे, कायच तुम्ही एन्जॉय नाही करू शकणार. तर तुम्हाला सगळे गणपती असतील तेवढे पण ते कवर करायचे आहेत मला, म्हणजे तुम्हाला सगळे व्लॉगमध्ये दाखवायचे आहेत. कारण की मी पण जे गणपती नाही बघितले ते पण मी बघेन, अजून तुम्हाला पण व्लॉगमध्ये दाखवेन. आगमन ज्यांचे पण नाही बघितले ते पण असतील, अजून नसतील पण, असं पण असू शकतं. म्हणजे सगळे गणपती कव्हर करायचे आहेत, एकेच दिवसात नाही, एक एक ब्लॉगमध्ये जेवढे होतील तेवढे. म्हणजे संध्याकाळी तर नाहीच करणार आहे मी, एकदा दुपारी केल्यावर कसं नानाच्या इथं जाऊ शकतो, गणपती आहेत तिथं. तर गणपती आता बघू. आता हा व्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगतोय कारण की अपडेट भेटायला आताच अपलोड करणार आहे हा व्लॉग. टायमिंग आहे हा व्लॉग अपलोड करायचा. तर कसा अजून टायमिंग फिक्स नाही झाला व्लॉग, कारण की उठणं झोपणं असं अलग आहे ना, म्हणून मग समजते असं झालेलं आहे. मग भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये, एन्जॉय करा नक्की.